तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संक्रांत. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि छान राहा. सो इकडे मस्त अशी माझी पूजा झालेली आहे. छान अशी पूजा करून झाली आणि माझ्या लक्षात नव्हतं, सॉरी फॉर दॅट, कारण एकादश होती आणि मी नैवेद्य दाखवून दिलं होता. म्हणजे बिलकुल लक्षातच नव्हतं ते. आणि मग काय आता दाखवलं तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. आणि असं पण आहे ना, आम्हाला दोघांना पण एकादश नसते, त्यामुळे मग उगाच ते खिचडी वगैरे करणं पण होत नाही. पण एक आरती वेळेत झालं, काहीतरी नैवेद्य दाखवलं गेलं माझ्याकडनं तो. आणि तर छान अशी पूजा झालेली आहे. आणि हिचं पण चाललं होतं जय जय बाप्पा करायचं काम. सो ती रांगोळी ठेवली तर खराब करायला बघत होती, पण मी काही तिला करू दिलं नाही. पण रात्री तिने केली बघा. कार्यक्रम करायचा तो तिने तेव्हा केलाच होता. छान अशी रांगोळी काढलेली, ती सगळी खराब करून टाकली. आणि तिचं तर सकाळपासून चाललं होतं जशी मी काढली तशी, कधी मला हे नासवता येईल, कधी मला खराब करता येईल. पण मी तिला दिवसभर कसं तरी कंट्रोल केलं, पण नाही, संध्याकाळनंतर बिलकुल कंट्रोल नाही झाली ती माझ्याकडनं. तिनं काय करायचा तो वाढवा केलाच होता. सगळी रांगोळी नंतर पुसून टाकली. हे तर त्या रांगोळीत तिचं डिझाईन करायचं काम चाललं होतं, पण तिला काय अजून एवढं काही जमत नाही, त्यामुळे मग करत होते तिला येत होतं तसं. असं हे बघा असं वाव, कसं करत होती तू सकाळी? ठीक आहे बरं, थँक्यू म्हण, थँक्यू आणि सॉरी नाही, तसं नाही आहे. मग कसं आहे आणि सॉरी? हे सगळं लाडीगोडी आहे ना बाहेर येण्यासाठी लावायचं चाललं होतं. आणि सध्या ती शिकली असं काहीतरी छान गोष्ट बघितली की वाव म्हणायला. सो छान अशी तिची आता रिॲक्शन एवढं भारी भारी होत चालल्या आहेत ना, खूप छान छान. म्हणजे जे तिचे ॲसेंट आहेत ना एकदम मस्त राहतात लहान पोरांचे. तसंच ती पण एकदम क्यूटमध्ये बोलते. आणि हे असं काहीच आमचं रोज संध्याकाळी असतं बाहेर खेळायचं, कारण दिवसभर घरात असते आणि दिवसा येणार रस्त्यावर गाड्या वगैरे असतात, त्यामुळे मग खेळता नाही येत. आणि संध्याकाळी मग छान अशी खेळते ती बाहेर. कट टू डे टू डायरेक्ट दिवस दुसरा, कारण त्या दिवशी तेवढंच शूट केलं होतं. आणि आज गुरुवार आहे. आजच्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी मस्त भाजीपाला घ्यायला गेलो होतो, कारण आजच्या दिवशी सुट्टी असते त्यांना, त्यामुळे माझं जमतं. आणि आज निवडणूक असल्या कारणाने ना भाजीपाला पण मार्केटमध्ये नव्हतं लागलं, बाहेरच लागला होता. सो तिकडनंच घेतला. आणि कसं आहे ना, मार्केट यार्डमधनं बाहेर आलं की लगेच भाजीपाल्याचा रेट एक 5 रुपयाने का होईना पण महागतो. असं का बरं काय माहिती, म्हणजे त्या रेटमध्ये भेटतच नाही. एक म्हणता ना होलसेल ते होलसेल असतं. आणि त्यानंतर ना एक सुंदर असं दृश्य तुम्हाला दाखवते, एकदम स्वर्गच आहे बघा. रोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शन होतंच आमचं महाराजांचं, कारण आमच्या तिथेच एकदम समोरच आहे ना ते, त्यामुळे मग खूप भारी वाटतं हे बघायला. आणि जवळून पण इतका छान दिसतो ना हा स्टॅच्यू नाही म्हणता येणार महाराजांच्या एक मूर्ती आहे, ती खूप छान दिसते. पण आणि तिथे आहे ना खूप असे छान छान फंक्शन्स पण होतात, त्यामुळे मग खूप भारी स्पेस येतो. आणि नंतर काय भाजीपाला आणल्यानंतर ह्या साफ वगैरे करून ठेवायचं चाललं होतं माझं, कारण बरं पडतं मग एका वेळेला डायरेक्ट स्वयंपाक करायला. नाही तर मग खूप जीवावर येतं ते निवडत बसा ना आमकं करा. त्यानंतर आमचं चाललं होतं आळंदीला जायचं, सो तिला रेडी केलं होतं मी. पण आमचं ते थोडं उशीरच झाला आळंदीला जायला, कारण थोडं काम पण होतं त्यांना. पण मग काय मी दिवा वगैरे लावून घेतला. आणि आता सध्या ना मी तुळशीला पण दिवा लावते. म्हणजे माझ्याकडे पहिले बाहेरच तुळस होती मोठी, पण म्हटलं कुंडी घेऊ आपण, कारण तिथे ना वरतून कपड्याचं पाणी वगैरे पडतं. मग मी माझ्या इथेच लावली छोटीशी तुळस. अजून तिच्यात रोप एवढं मोठं नाही झालं आहे. आणि मी मंजुळा पण टाकले, सो त्याचे पण रोपं येतील नवीन. हे हिचं मध्ये करणं चाललं होतं, कारण हिला ती अगरबत्ती पाहिजे होती. आणि एवढी आगाऊ झाली आता, ती अगरबत्ती घेते आणि दुसऱ्या अगरबत्तीला पेटवायला बघते. म्हणजे ह्या उचापत्या खूप डेंजर आहे, तिच्या भीती वाटते. त्यामुळे मग काय तिची मैत्रीण आली होती खेळायला, सो तिच्यासोबत पण तिचं खेळणं चाललं होतं बाहेर आहे. तिला आवाज देऊ देऊ मी कंटाळली होती, पण ती काही सुधरत नव्हती आणि ऐकत नव्हती. मग चाललं होतं त्या दोघींचं खेळायचं. मग मध्ये मी पण तिला थोडं तिकडं जाऊ नको बाहेर गेटकडं असं तिला सांगत होती, पण मग ती कशाची ऐकते. तर तिचं खेळून झालं. मग नंतर स्वयंपाक वगैरे करून ठेव म्हटलं, म्हणजे तिकडनं आल्यावर डायरेक्ट जेवण वगैरे करायला, म्हणजे आळंदीला जायचं ठरलं आहे ना, तर मग तिकडनं आलं की जेवण वगैरे करायचं
आणि बस मग काही नाही, आराम. सो त्या हिशोबाने मी तयारी करून ठेवत होती. तर काही नाही, सिम्पल असा मेन्यू होता आमचा आज. काय असं डाळ भात वगैरे असं छान म्हटलं करू. सो तेच चाललं होतं आमचं करायचं काम. मला थोडी थोडी मदत ती पण करते, कारण तिला मदत केल्याशिवाय होत नाही मला, आणि तिचं पण सेपरेट करावं लागतं. पण मग बघते ती मी कशी करते, काय करते, आणि ना ती मी जे करते ना एक्झॅक्ट तसंच करायला बघते. पण आता तिला कोण सांगणार की बाळा तू लहान आहेस अजून. किती म्हणजे मुलींचं खरंच आहे ना, खूप पटकन अंगवळण लागतं त्यांना प्रत्येक गोष्टीचं. कुठली पण गोष्ट असो, ते एकदम ॲक्युरेट बघून करतात, ॲक्युरेट एकदम. असं काही नाही की मग तिने बघितलं आहे ती गोष्ट तिला जमणार नाही. प्रत्येक मुलीचं तसंच असतंय. काही बघा, स्वयंपाक बघितला तरी तेच, आणि कुठलंही काम बघितलं तरी तेच. आता मी किचनवरनं भांडे वगैरे बाजूला ठेवते, किंवा मग खाली पडलेली भांडी बाजूला किचनवर नेऊन ठेवते ना, तर सेम ती पण आहे ना, तिचं जेवणाचं ताट, दूध पिलेला कप, सगळं काही आणून ठेवते वरती किचनवर. आणि ही मुलगी आमच्या शेजारची, म्हणजे परीसोबत खेळायला येते रोज. सो तिचं पण चाललं होतं का की आंटी तुम्ही काय करताय, हे काय करताय, ते काय करताय, विचारायचे कामं. लहान पोरांचे खूप प्रश्न राहतात बाबा, एका वकिलाला पण हारून टाकतील हे. एवढे डेंजर असतात लहान पोरं. सो चाललं होतं, आणि इकडे एक मस्त वांगं कापत होती मी, वांग्याची भाजी करायची होती. सो आणि त्यानंतर फायनली आम्ही आळंदीला गेलो होतो, कारण आज दर्शन पण घ्यायचं होतं. आणि म्हटलं जाऊ, संध्याकाळी बरं राहतं जरा देवदर्शन केलेलं, करीच्या दिवशी का होईना. पण मग गेलो होतो, आणि सुट्टी पण होती त्यांना, त्या बहाण्याने काहीतरी एक फिरणं पण होतं. आणि हे बघा, मी बिस्किट घेतले होते, तिला लगेच कळालं होई तिचं बघा कसं चाललं आहे जीव. तर असंच छान असा दिवस होता आमचा. त्यानंतर घरी गेलो, आणि मग काय घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं, आणि छान असा दिवस गेला आजचा आणि कालचा पण. सो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू, बाय.